लोक कसं उसळ करतात बघलाल ते बरं का मी युट्यूबला. सगळ्यांनी चणे उकडून घे. हरभरे भाजून पण उसळ बनवता येते, माहित नाही का ग तुम्हाला? आता हे आमच्या शेतातले हरभरे आहेत बरं का. खडे ते नीट बघा, नाहीतर कुणाचा तर दात पडल घरच्याचा. न खाल्लेली बरी माय उसळ. आता ह्या उसळीला टेस्ट येण्यासाठी खलबत्त्यामध्ये मीठ, जिरे आणि लसूण टाका. चांगलं वाटून घ्या. हरभरे भाजताना गडबड करू नका, तुम्हाला दम पडत नाही. एवढा वेळ तुमच्यात पेशन्स नसतात जरा सुद्धा. व्यवस्थित भाजून घ्या. पटपट कसलं तर कामावरून मोबाईल बघत बसू वाटते तुम्हाला. तुम्हाला नीट काम करू वाटते होय. एक अर्ध्या तासासाठी मोबाईल जवळ नसला का कुठलं तर विटॅमिन कमी पडल्याने वाटते शरीरात. हाय का हातपाय गळतात तुमचे. मोठ्या मोठ्या डोळ्याने साहित्य बघितलं असेल. आता एक कढई घ्या. कढईमध्ये 2 चमचे तेल टाका. जिरे, मोहरी टाका. कांदा नीट परतून घ्या, नाहीतर उसळ एकट्यालाच खावं लागते. व्यवस्थित परतून घ्या कांदा. मी 4 मोठे कांदे घेतल्यात. कांदा जरा जास्तच वापरायचा आपल्याला. चांगला परतून झाल्यास लसणाचं मीठ टाका. मिक्स झाल्यास भाजलेले हरभरे टाका. कोथिंबीर टाका. लेकरासाठी काढून घ्या आणि पुन्हा काळं तिखट टाका. तर कच्चा कांदा, लिंबू, दही सोबत सर्व करा. गुड बाय.